आपला राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान 2025 हा यावर्षी चालू आहे। तर या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय अहमदनगर अहिल्यानगर यांच्यातर्फे आपण विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। तर हे सर्व जे काही कार्यक्रम आहेत हे आपले प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री विनोद सगडे साहेब, तसेच सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री सुनील पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे। तर आजच्या दिवशी जर आपण बघितलं तर सकाळी आपण अवयव दानाचा एक कार्यक्रम आपण तिथे आयोजित केला। तिथे आपले डॉक्टर सतीश आहिरे म्हणून होते, ज्यांनी आपल्याला उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलं। तसंच आपण त्यानंतर दुपारच्या वेळेत फायर फायटिंग रिलेटेड एक कार्यक्रम आपण आयोजित केला। यामध्ये आपण कुठे जर आग लागली, जसं की अपघात झाला असेल, तिथे अचानक आग लागते, तर आगीचे प्रकार कोणते आणि ती आग विझवायची कशी, त्यासाठी कोणती उपाययोजना करायची याबद्दल आपण इथे एक लेक्चर ठेवलं होतं। हे जे लेक्चर हे आपलं अग्निशमनचे जे अधिकारी आहेत कैलास मिसाळ त्यांचं नाव मिसाळ साहेब आहेत, त्यांच्या अंतर्गत आपण हा अभियान सक्सेसफुली ते पार पाडला। तसंच यासाठी आपल्या कार्यालयामध्ये जे लर्निंग आणि परमनंट लायसन्ससाठी जी लोक येतात त्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि एकदम चांगल्या वातावरणामध्ये आपण हे दोन्ही कार्यक्रम इथे आज पार पाडले। धन्यवाद। नमस्कार, आम्ही फायर ब्रिगेड अहिल्यानगरमधून आलो आहोत। तर आपल्या RTO स्टेशनसाठी आम्ही माहिती देण्यासाठी आलतो 2 शब्द। त्यासाठी आम्ही आज सांगितलं आहे की जीवितहानी होण्यापासून कसा बचाव केला पाहिजे। आजच्या युगात आपण बघितलं गेलं तर आज आग अशी किती वाहत्या शहराची लोकसंख्येनुसार ती वाढत जाते व आगीचं प्रमाणही वाढत आहे। त्यामुळे आपण कशी कंट्रोल केली पाहिजे, तिला कसं आपण नियमात आणले पाहिजे व तिच्यावर कसं कार्य करून आपण ते थोडक्यात विझवता येईल याचा आपण आज साहेबांना व RTO कर्मचाऱ्यांना सर्वांना सांगितलं आहे की कसे आपण आज आगीवर नियंत्रण करू शकतो। त्याच्याबद्दल आगीचे आपण आज ऐकले की 3 घटक असतात, सॉलिड, लिक्विड, गॅसेस। या 3 नुसार आपण आगीवर चालते, याशिवाय आपण आग बघत असतो तर इतर दुसऱ्या गोष्टीत लागत नाही व या 3 गोष्टींना आपण 3 बाबतींनी विझू शकतो, दडपून व कूलिंग करून किंवा त्या आपण कट करून। साधारणतः आपण एखादं बघतो सरपणाला आग आहे किंवा एखाद्या गोष्टीला आग आहे तर त्या शेजारची गोष्ट आपण साईडला केली तर आग विझू शकते, तेवढ्यातच आपण आटोक्यात आणू शकतो। त्याच्यानंतर आपण सोपं की पाण्याचा मारा करून आपण आगीला थंड करून की आपण आगीचं नियंत्रणात आणू शकतो। त्यानंतर आपण आगीला दडपून ऑक्सिजन लेवल आगीला फक्त 16% लागतं, त्याशिवाय आग लागूच नाही शकत। आगीला जेव्हा 16% ऑक्सिजन भेटतं कुठून बी, आपण जंगलात म्हणा इकडं म्हणा वारं आलं की आग वाढत जाते, आपण पाहिलेलं आहे, साहजिकच आहे। त्याच्यामुळे ऑक्सिजन लेवल जर आपण कमी केलं दडपून